नाशिकचे नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज दाखल केले। नांदगाव नगरपालिकेत सकाळी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी एकूण 80 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा अपक्ष यांच्यात लढत होणार आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 17 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने नगर परिषद कार्यालयात सकाळी 11 वाजेपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सर्वपक्षीय अपक्ष इच्छुक उमेदवार सूचकसह दाखल झाले होते। सकाळी 11 वाजेपासूनच उमेदवार समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले। उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असल्याने नगर परिषद परिसरात मोठी गर्दी झाली होती। दरम्यान दुपारी 2च्या सुमारास शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेश कवडे, समृद्धी बँकेचे चेअरमॅन अंजुम कांदे, अरुण पाटील, सागर हिरे, विलास आहेर, अमोल नावंतर, ज्ञानेश्वर कांदे, आनंद कासलीवाल आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांच्याकडे अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश बनकर तर शिवसेना उभाटाकडून तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी अर्ज दाखल केले। दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज दाखल झालेले असून राजेश कवडे यांनी शिवसेना व अपक्ष असे 2 अर्ज दाखल केले, तर शिवसेनाचे सागर हिरे, अरुण पाटील, किरण देवरे यांनी देखील अर्ज दाखल केले। शिवसेना उभाटाकडून संतोष गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश बनकर, भाजपचे संजय सानप, अपक्ष धीरज मोगल, विक्रांत कवडे यांनी दाखल केले। आज अर्जाची छाननी केली जाणार असून 21 तारखेला माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे। नांदगाव सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी 10 फॉर्म झालेले आहेत आणि 70 फॉर्म नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत। तिथे आता सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।